नमस्कार, मी दीपक जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतो. अर्थातच नवीन विषय, सध्या महाराष्ट्रात गाजलेला विषय जो आहे तो मोठ्या अधिकाराचा विषय आहे. यावेळेला आपण राजकीय नेत्याबद्दल बोलणार नाहीये. राजकीय नेत्यांबद्दल कितीही बोलावं तेवढंच कमी आहे. राजकीय नेते पण कमी आणि त्यांच्याबद्दल जे बोलू आपण ते पण कमी आहे. आणि गेंड्याची कातडी असलेले राजकीय नेते आणि जे अधिकारी आहेत हे दोघंही कसे एकमताने खाऊन चालतात, पूर्ण महाराष्ट्र किंवा भारत देश कसा लुटतात हे आज आपण बघणार आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः राज ठाकरेंच्या एका कल्पनेतील गोष्ट आहे, कल्पनेतील म्हणण्यापेक्षा आपण ती रॅन्डमच म्हणू शकतो की त्यांच्या काही सभांमध्ये तुम्ही बघितलं असेल राज ठाकरेंच्या की लाव रे तो व्हिडिओ म्हटलं की मागे स्क्रीनवरती संबंधित मंत्री, संबंधित खातं, संबंधित जो काही भ्रष्टाचार झालेला ठिकाण आहे किंवा जी काही अडचणी त्या संदर्भातला व्हिडिओ हा लगेच स्क्रीनवरती लागायचा आणि सर्व जे राज ठाकरेंच्या मेळाव्याच्या समोर जे लोक बसलेली आहेत सगळ्या लोकांना ते सूर्यचंद्र दाखवला जायचा आणि राज ठाकरे म्हणायचे नेहमी आपल्या नेहमीच्या शैलीत की लाव रे तो व्हिडिओ आणि मग दे आता याचं उत्तर. मग त्याच्यामध्ये छगन भुजबळांना त्यांनी सोडलं नाही, महाराष्ट्रातल्या अशा अनेक राजकीय लोकांना सोडलं नाही. आता मी तुम्हाला ही आठवण का करून देतोय, राज ठाकरेंनी जी सुरुवात केली म्हणजे या सगळ्या गोष्टींचा पाय राज ठाकरेंनीच घातला असं म्हणायला हरकत नाही. जेवढं मला आठवत आहे की पेनड्राईव्ह आणायचा, लाव रे तो पेनड्राईव्ह, म्हणजे सुरुवातीला तर एक जमाना होता, सीडीचाच जमाना होता. मला आजही आठवतं काही ठिकाणी आजही सीडी वापरतात 10-5%. पण आज मोस्टली पेन ड्राईव्ह, मायक्रो SD कार्ड्स, डिजिटली क्लाउड सेव्हिंग वगैरे या गोष्टींवरती आता सध्या चालतं. तर त्या काळामध्ये जे डेटा स्टोरेज व्हायचं ते डेटा स्टोरेज मोस्टली सीडीमध्ये व्हायचं, DVD किंवा CD. मग राज ठाकरे म्हणायचे नेहमीप्रमाणे ठरल्या आपल्या शैलीत, लाव रे ती सीडी, टाक रे ती सीडी. मग त्या सीडीमध्ये सगळं तो काही डेटा असायचा आणि ती जी काही कारभाराविरुद्ध किंवा जे काही अडचणी विरुद्ध जे काही पुरावे असतील त्या सगळ्या गोष्टी ते लोकांना दाखवायचे. बरं, आता हे मला असं का म्हणायचे, आत्ताच मी असं का म्हणतो, राज ठाकरेंच्या लाव रे ते सीडी, आता तर लाव रे तो पेन ड्राईव्ह, आता लाव रे ती लिंक पर्यंत आलोय आपण. आता फक्त जायचं फेसबुक, युट्यूबची लिंक फक्त क्लिक करायची, सगळे चित्र समोर येतं. म्हणजे मी म्हणतो पेनड्राईव्ह वापरायची गरज नाही, सीड्या ठेवायची गरज नाही, क्लाउड स्टोरेजची गरज नाही. युट्यूब सारखं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मच इतका जबरदस्त आहे की त्याच्यावरती तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक शेअर केली की तुम्हाला सगळं चित्र मिळतं. असो, मुद्द्यावर येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिकारी वर्ग जो आहे तो किती खालच्या थराला गेला, किती माजलाय, मला हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. माजला ह्याच्यासाठी म्हणेन मी की आपल्याला म्हणजे आपल्या पदाचा किती गर्व असावा, किती माज असावा याचं जिवंत उदाहरण आपल्याला RTOचे म्हणजे परिवहन विभागाचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत भरत कळसकर यांच्या बाबतीत पाहायला मिळाले. भरत कळसकर हे नाशिकलाही होते. मला वाटतं नाशिक नंतरच आता त्यांची मुंबई येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून पोस्टिंग आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भरत कळसकर यांनी परिवहन विभागातल्या विविध जागेंवरती आपलं पद भूषवलंय अधिकारी म्हणून. तसं पाहायला गेलं तर हा माणूस अगदी दिसायला साधा, सरळ आणि सोबर व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती, मात्र हा व्यक्ती आतून काय हे ज्या लोकांना अडचणी आल्यात, म्हणजे तुम्हाला मी सांगतो, लर्निंग लायसन गाडीचं जे काढायचं असतं 3 महिन्याचा लर्निंग मोड मिळतो, तिथून तर मोठ्या मोठ्या ट्रेलर, मोठ्या मोठ्या प्रोजेक्टचे गाड्यांच्या बाबतीतल्या ज्या काही टर्म्स कंडिशन असतात, ज्या RTOच्या अखत्यारीत बसवण्याचं काम किंवा सिग्नेचरीचं काम आणि त्या प्रोसेड करण्याचं काम हे भरत कळसकर यांच्या हातात होतं. त्यावेळेस त्यांनी काही करोडोंचा भ्रष्टाचार केल्याचं शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी कालच केलं. म्हणजे अनिल परब यांनी त्या संदर्भातली स्पष्ट एक पेन ड्राईव्ह आधी आपल्या भाषण सुरू होण्याच्या आधी त्यांनी ती एक पेन ड्राईव्ह ही अध्यक्षांना, सभापतींना देण्यासाठी विनंती केली की माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे, तो पेन ड्राईव्ह तुमच्याकडे घ्या, मी एका अधिकाऱ्याबद्दल आज बोलणार आहे, तुम्ही भले तो पेन ड्राईव्ह व्हेरिफिकेशन किंवा चौकशी करण्यासाठी ज्यावेळेस जाल त्याच्या आधी तो फॉरेन्सिक लॅबला पाठवा
त्या पेनड्राईव्ह मध्ये किती तथ्य आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये मी जी माहिती दिली, जो व्हिडिओ किंवा जो काही डेटा आहे तो खरा आहे. जर तो डेटा खरा नसेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करू शकता, असं अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. आता ही कोण आहे व्यक्ती? इतकी जर छाती ठोकपणे अनिल परब जर बोलत असतील या व्यक्तीबद्दल, या अधिकाऱ्याबद्दल, तर ते आहेत आपले माननीय अधिकारी आणि माफ करा RTOचे जे भरत कळसकर ते आहे. भरत कळसकर यांचा वादग्रस्त इतिहास नाशिककरांनी पण बघितलाय. संपूर्ण महाराष्ट्रात जे जे म्हणून ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या त्या ठिकाणी त्या पोस्टिंगवर गेले, त्या ठिकाणी ते वादात तीतच आहेत. आज ते मुंबईत बसतात, अतिरिक्त आयुक्त आहेत परिवहन विभागाचे. माज किती असावा एखाद्याला आपल्या अधिकार पदाचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. म्हणजे माझ्या हाती जर तो व्हिडिओ लागला तर ह्या व्हिडिओच्या शेवटात मी तो व्हिडिओ तुम्हाला टाकण्याचा जरूर प्रयत्न करेन. अनिल परब यांनी जो विधान परिषदेमध्ये दावा केला त्यांनी सरळ सांगितलं की या व्हिडिओमध्ये काय आहे. आणि हे जे काही एक कॉन्फरन्स आपण म्हणू किंवा एक कार्यशाळा होती, त्या कार्यशाळेमध्ये भरत कळसकर यांनी तिथले जे अधिकारी कर्मचारी त्यांच्या समोर जे 5-50 लोक बसलेले होते त्यांना सांगितलं की कुणाकडे मोबाईल आहे तुमच्याकडे? मोबाईल असेल तर रेकॉर्ड करा, तुम्ही हा डेटा सेव्ह ठेवा, मला काही फरक पडत नाही. त्यांनी सुरुवातीलाच असे काही प्रश्न सांगितले, असे काही प्रश्न विचारले की म्हणजे आपल्या अधिकार वाणीतून, म्हणजे आपण अधिकारी आहोत आणि अधिकार वाणी पण आणि आपण अधिकारी आहोत या शैलीतून सुद्धा त्यांनी लोकांना असं सांगितलं की तू किती पैसे खातो, ह्या कर्मचाऱ्यांना किती पैसा खाताय, तुला कुठं बदली पाहिजे, महाराष्ट्रात तुला मुंबईत पाहिजे, महाराष्ट्रात तुला कुठं पेनला पाहिजे, तुला नाशिकमध्ये पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करणारा एकमेव महाराष्ट्रातील बाप माणूस म्हणजे मी. माझं नाव आहे भरत कळसकर. छाती ठोकपणे बोलणारा भरत कळसकर हा अधिकारी इतका माजलेला, इतका मुजोरडा व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने तब्बल 245 अधिकाऱ्यांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा म्हणजे बगल दिली आहे. लक्षात घ्या. म्हणजे स्पष्ट सांगतो की माझ्याकडे ब्रह्मास्त्र, तुम्हाला जे करायचं ते करा. माझ्याकडे शेवटचे 7-8 महिने आहेत, मग मी रिटायर्ड होणार आहे. जे काही करायचंय ते पुढच्या 7-8 महिन्यात आपण दोघं मिळून करू किंवा आपण सर्व लोक मिळून करू, मिळून खाऊ. इतक्या नीच आणि खालच्या दर्जाचे विचार, नुसते विचार नाही बरं का, लक्षात घ्या, नुसते विचार नाही तर केलेलं आहे या व्यक्तीने. हे वेळोवेळी लोकांनी बघितलंय आणि जनतेला अनुभवायला मिळालंय. प्लस जे काही कर्मचारी लोक आहेत त्याच्या आजूबाजू काम करणारे, मी म्हणत नाही ते सर्वच कोणीच धुतलेला नाहीये, सगळे खाल्लेले, सगळ्यांनी आपले खाऊन हात पुसलेले. आता कुठं पुसलेले ते तुम्हाला सांगायची गरज नाही, खाऊन हात कुठे पुसतात. तशीच परिस्थिती ह्या सगळ्या बाबतीमध्ये भरत कळसकरची जे काही खाली काम करणारे जे अधिकारी लोक, कर्मचारी लोक आहेत त्यांनी केलं. त्या लोकांना हा व्यक्ती, हे महाभाग, हे महाशय जाऊन त्या लोकांना अक्कल शिकवतात. कुणाकडे मोबाईल आहे, मोबाईल असेल रेकॉर्ड करा, बिनधास्त करा, सेव्ह करून ठेवा. पुढे ह्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या मी आजपर्यंत केलेल्या आहेत, माझ्यात किती ताकद असेल विचार करा, असं तो म्हणतोय. 600 अधिकाऱ्यांच्या मी बदल्या केल्या. दारू पिऊन तर बोलत नव्हता ना व्यक्ती. नशेत सुद्धा कोणता अधिकारी अशा बाता ठोकतो, मला एवढं सांगा ना. तू नशेतही नव्हता, तुझ्या समोर कर्मचारी वर्ग बसलेला आहे, अधिकारी वर्ग बसलाय, तू त्या लोकांना स्वतःची जी म्हणजे टिमकी वाजवतोय की मी किती हुशार आहे बघा आणि माझ्याशिवाय महाराष्ट्रात काहीच. अहो याचं म्हणणं स्पष्ट असं आहे की हे सगळे जे मंत्रीगण आहेत हे माझ्या खिशात आहेत. म्हणजे लाज वाटते असं बोलायला मला इथं, म्हणजे वाईटही इतकं वाटतं. अधिकारी किती माजलेले असावे
त्याच्यातला भरत कळसकर नावाचा अधिकारी इतका मुजोरडा आहे. त्याने काय सांगितलेलं आहे, काय सांगितलं असेल, सरळ त्याने असं सांगितलं की आमदार आणि खासदारांचे जे काही पत्र माझ्या नावाने येतात ना, मी ते सरळ केराच्या टोपलीत टाकतो. हे माहितीये तुम्हाला? मी वाचत सुद्धा नाही, माझ्याकडे वेळ पण नाही ते वाचायला. इतका माज. मी शासनाच्या बाबतीतला इथं डिस्कशन करणार नाही. केंद्र ज्या काँग्रेस शासन होतं किंवा भाजप शासन आहे म्हणून तो मुद्दा इथे नाही आहे. अधिकारी सुद्धा किती माजलेत हे आज आपल्याला दिसतंय. इथं भरत कळसकरचं उदाहरण आपण आज बघतोय. असे खूप असे ऑफिस आहेत, खूप कार्यालय सरकारचे आहेत ज्या ठिकाणी अधिकारी हे माजलेलं वर्तन लोकांशी करतात. आपल्या पदाचा गैरउपयोग, दुरुपयोग करून लोकांना दाबण्याचा, सर्वसामान्य जनतेला दाबण्याचा आजही प्रयत्न होतो. मी तर म्हणतो सोशल मीडिया वगैरे या गोष्टी आल्यामुळे त्यांचा माज थोडाफार आटोक्यात आलाय, पण खूप काही नाहीये, अगदीच 10-5%. अजूनही ते स्वतःला खूप काहीतरी समजत आहे आणि माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही हे उघडपणे बोलतायत. यांचा माज, यांना माज येतो कुठून? त्यांनी सरळ सांगितलंय की माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. कोण आहे याचं ब्रह्मास्त्र? कोण? यांनी ते स्पष्ट करायला पाहिजे होतं ना. तुझ्याकडे विरोधी पक्षामधला किंवा सरकारी पक्षामधला कोण असा व्यक्ती आहे की ज्याच्या हातातलं तू बाहुलंय किंवा ज्याच्या हातातलं तू खेळणं आहे, म्हणजे तू त्याला घाबरत नाही, तू त्याला माफ करा, त्याच्यामुळे तू लोकांना घाबरवतो की तू जगाला कोणालाच घाबरत नाही, कर्मचाऱ्यांना तू एवढं दमात घेतोय. हा जो व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीचा इतिहास खूपच वादग्रस्त आहे. नाशिकमध्ये सुद्धा रिक्षा चालकांच्या बाबतीत काही नियम आणले होते, त्या बाबतीतही बाजू ऐकून न घेता निर्णय घेणे, हे तर एक प्रातिनिधिक उदाहरण होतं नाशिकचं. अशा खूप गोष्टी घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हा माणूस खासदार आणि आमदार जे पत्र पाठवतात त्यांना सुद्धा जर मोजत नसेल तर हा माणूस मोजणार कोणाला आहे? 7 महिने माझे शेवटचे राहिले आहेत आणि आपल्याला मिळून मिसळून खायचंय. अजून मला सांगा, तुम्हाला भस्म्या झालाय का? लाज वाटते का? तुम्ही किती खाणार? तुम्ही खाणार किती? तुम्ही जे खाल्लंय त्याच्याने तुमची पोटं भरली नाही, तुम्ही खाणार किती? अरे उलटी होईल. आज तुमचं 7-8 महिने झाले, तुम्हाला जर बाकी आहे तर शेवटच्या कार्यकाळामध्येच तुमच्यावरती ही वेळ का आली? तर आपण आपल्या जो कार्यकाळ होता त्याच्यात जे काही माजोरडापणा केला त्याची सगळी जंत्री शेवट का आहे ना ती आपल्याला ऐकायलाच मिळाली. म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओला सांगितलं, माणूस अगदी दिसायला साधा भोळा, सरळ, सोबर व्यक्तिमत्व, पण त्याच्या मागे किती गोम आहे, तो माणूस काय आहे ते म्हणतात ना, व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतरच आपल्याला कळते व्यक्ती काय. लांबून तो सगळं छानच दिसतं. तशी पद्धत आहे. ह्या माणसाच्या जवळ ज्याचं काम असतं, ज्याला त्रास होतो, त्याच माणसांनी ह्याला ओळखलेलं आहे. पण इतरांसमोर, मीडिया समोर, इतर राजकीय काही पुढारी असतील ज्याच्याने आपली इज्जत जाणार, रस्त्यावर येणार, त्या लोकांशी याने इतकं व्यवस्थित जुळवून घेतलेलं हे व्यक्तिमत्व. मंत्री याच्या खिशात आहेत, खासदार या माणसाच्या खिशात आहेत, हा स्वतः स्पष्ट सांगतोय. किती ताकद असेल, किती गुर्मी असेल या माणसाला, हा विचार आपण करायला इथं हरकत नाही. असे खूप अधिकारी आहेत. मी म्हणत नाही भरत कळसकर, तुम्ही आता खाली कमेंट सेक्शन मध्ये बोलाल नाही भरत कळसकरच एकटाच आहे का, अशी भरपूर खात्यात आहेत, गृह खात्या हो आहे, मी स्वतः सांगतो, त्याचं कोणाचं समर्थन नाही. सर्व नालायक खालच्या जातीचे, थर्ड क्लास वृत्तीची लोक आहेत. खालच्या जातीचे मी यासाठी म्हणाले ते जातीचा उल्लेख नाही, जी मानसिक जात आहे ना, जी घाण, मानसिक रुग्ण किंवा जो भस्म्या झालाय त्याला मानसिक जात असं म्हणून मी ते समजतो. ह्या लोकांना आपल्या पदाचा इतका बडेजाव झालेला आहे की माझं कुणीच काय. अहो शिंदे असतील किंवा त्यांनी सरळ मेसेज दिलाय, शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा मंत्रिमंडळामध्ये जे ज्येष्ठ 2-3-4 लोक आहेत, त्या लोक, बावनकुळे असतील, हे लोक माझ्या खिशात आहेत. याचा अर्थ असाच झाला. सामान्य जनता अर्थ काय करणार? महाराष्ट्रात सध्या 3 ते 4 डोकी आहेत जी सरकारची मुख्य चेहरे म्हणून काम करतायत. फडणवीस असतील, शिंदे असतील, अजित पवार असतील, बावनकुळे असतील, अशी 4-5 लोक आहेत. नेमका हा माणूस कोणाच्या अखत्यारीत काम करतो, याला इतकी मुजोरी का आली आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. कमेंटमध्ये तुम्हाला, मला इथे सांगायचं, कमेंटमध्ये तुम्ही स्पष्ट खाली लिहा
तुम्हाला कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये ह्या व्यक्तीचा सामना करायची वेळ आली होती आणि ह्या व्यक्तीने त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या मागण्या केल्या, त्रास दिला. असो, त्याच्यावरती पुढे काय होईल अनंतरचा भाग आहे. लोकांना कळू देत. ही असली लोक ज्या खुर्चीवर बसतात ती त्या जागेसाठी, त्या खुर्च्या गरम याच्यासाठीच करतात की आपली तिजोरी कशी गरम होईल, तिजोरी कशी गरम राहील, किती खावं. म्हणजे शेल कंपन्यांमध्ये सुद्धा या व्यक्तीची गुंतवणूक, मी तुम्हाला इथं सांगतो, शेल कंपन्यांमध्ये. लाज वाटत नाही या माणसाला. आणि हे स्वतः तोंडाने सांगितलंय, मी कुठूनही बोलत नाही. त्या व्यक्तीने स्वतः सांगितलंय की शेल कंपन्यांमध्ये सुद्धा माझी गुंतवणूक आहे. इथं मला एवढंच सांगायचं आहे की अनिल परबांनी कुठलाच नाही, मी विरोधी पक्षाची लोक आहेत, सरकारची लोक आहेत, कुणाचंही समर्थन येत नाही. सर्वच माजुरड्या आहेत. मी स्पष्ट बोलतोय, घाबरत मी. याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या शिया शाप यांना देऊ शकतो, पण काही गाईडलाईन्स असतात, नियम अटी असतात, त्याप्रमाणे आपल्याला ते बोलणं चुकीचं आहे म्हणून आपण बोलू शकत. यांच्यासाठी आज शब्द अधिकारी आज नुसतंच परिवहन खात्यातला आहे का अधिकारी नाही, असे अनेक अधिकारी जे आहेत ते माजलेले आहेत. त्यांना पदाचा गर्व आहे, ते वाटेल ते करू शकतात, अशा आविर्भावात असतात. जनतेनंच याच्याबद्दल, या अडचणींबद्दल रस्त्यावर उतरलं पाहिजे, यांच्या गच्च्या धरल्या पाहिजे. जनता कुठे गेली? तुमचा कोणी मसीहा, तुम्हाला कोणी कैवारी येणार आहे आणि मग तुम्ही त्याच्यासोबत तुम लढो हम कपडे सांभाळते, असं काही होणार नाही. तुम लढो हम कपडे सांभाळते, कारण त्या लढणाऱ्याला माहिती असतं की हे कपडे सांभाळताना माझे कपडे घेऊन जातील, मी एकटा लढून काय करू, मी तर नंगा होईल पुढे जाऊन, मागे आल्यावर माझे कपडेच नाहीये, तो कशाला जाईल तुमच्यासाठी. तुम्हाला स्वतः लढायचंय. सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये, या जमान्यामध्ये तुम्हाला लढायचंय. तुम्हाला स्वतःची बुद्धी शाबूत ठेवून तुमचे अधिकार, कर्तव्य, मूलभूत अधिकार या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ह्या लोकांना तोंड द्यायचंय. घाबरण्याची काही गरज नाहीये. कायदा हा अधिकारी वर्गांसाठी किंवा राजकीय लोकांसाठी बनवलेला नाही, सामान्य जनतेसाठी बनवला गेलेला कायदा आहे. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे नियम, अधिनियम आहेत. त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आणि ती माहिती ठेवल्यानंतर तुम्ही ह्या लोकांना त्यांच्यासमोर उत्तर देताना प्रत्युत्तर करू शकता. वाद घालणं हा मुद्दा नसून जो वाद झालाय तो सोडवता येईल ज्या वेळेला तुम्ही स्वतः या सर्व गोष्टींचा प्रतिकार करा. आज मला या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की राज ठाकरेंनी जो काही, मला आठवतं 2007 किंवा 2008ची गोष्ट असेल की राज ठाकरेंनी जेव्हा मनसे स्थापन केली, त्याच्यानंतर सुरुवातीला मराठी लोकांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केली. मराठी पाट्या, बिहारी लोक, त्या लोकांना, परप्रांतीय जे लोक आहेत त्या लोकांना त्यांनी फेकण्याचं, म्हणजे बाहेर काढण्याचं काम केलं, तोडफोड केली. भरपूर काही गोष्टी घडल्या तिथे, ह्या महाराष्ट्रामधल्या लोकांनी बघितलं. त्यावेळेस राज ठाकरेंनी असाच काही फंडा रॅन्डम वापरला होता. व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ, दाखव रे ते ताजं उदाहरण, दाखव रे ते व्हिडिओ, लाव रे ती सीडी. त्याप्रमाणे अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये हा पेन ड्राईव्ह विधान परिषद अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती जे आहे त्यांच्या हातात दिला आणि सांगितलं ठामपणे की माझ्यावरती जर या पेन ड्राईव्ह मध्ये चूक निघाली, खोटं निघालं, तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. अशा खूप अडचणी भारतातल्या, महाराष्ट्रातल्या नागरिकांना फेस कराव्या लागतात. बाहेर या, बाहेर पडा, घाबरू नका. या असल्या अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी पडू नका, कारण हे कोणाचे मिंदे असतात, हे राजकारणी लोक जे आहेत हेच त्यांना पाठीशी घालतात. मी तर स्पष्ट सांगेन, त्यांना इतका माज का येतो? त्यांना माज येण्याचं कारण हे राजकारणी, राजकीय लोक किंवा त्याच्याहूनही मी वरती सांगेन, जो सत्तेत बसलेला पक्ष आहे त्याच्या माजावरती, सत्तेत बसलेल्या पक्षाच्या जोरावरती यांची इतकी हिंमत असते. त्यामुळं मला इथे एवढंच सांगायचंय, भरत कळसकर, त्यांचा इतिहास ज्या लोकांना माहिती आहे, ज्यांना अडचणी आल्या, त्या लोकांनी कमेंट सेक्शन मध्ये जा, आपण त्याचा पाठपुरावा करू. भरत कळसकरांना वेळ आली तर प्रश्न विचारू, वरिष्ठांना प्रश्न विचारू. पण असले मुजोर माणसं, असली माजुरडी लोक, अधिकारी एवढ्या जर उच्च पदावरती बसलेले असतील तर याबाबत राजकारणी जे मुख्य प्रवाहातील, म्हणजे ज्याला मी असं म्हणेन, जे मुख्य सत्तेमधले जे मुख्य लोक आहेत ते लोक याच्यावरती काय ऍक्शन घेतात
सो मला आज इथे एवढंच सांगायचं आहे. अनिल परबांनी जो काही मुद्दा मांडला विधान परिषदेमध्ये तो आपण पाहिला. असो, सरकारचे जे मंत्री लोक आहेत, संबंधित विभागातले काही मंत्री आहेत, ते याच्यावरती काय ऍक्शन घेतात हे येणारा काही 2-4-8 दिवसात लक्षातच येईल. असंही त्या माणसाने स्वतः सांगितलं की 7 ते 8 महिने माझे राहिले, वाटेल तेवढं खाऊ, सोबत मिळून खाऊ. अर्थात यांना भसण्यात आलाय, वेगळं सांगायला नको, कितीही खा. असं आज इथेच थांबतो, रजा घेतो. पुढे परत एखाद्या नवीन विषयावर बोलीन. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.